हाय. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण किंवा लास्ट व्हिडिओमध्ये आपण 8.1चे चारही क्वेश्चन विथ ऑल बेसिक कन्सेप्ट सगळं बघितलेलं आहे. आज आपल्याला 8.2 प्रॅक्टिस सेट 8.2साठी लागणारा कन्सेप्ट प्लस त्याच्यावरचे क्वेश्चन्स करायचे आहेत. सो लेट स्टार्ट. चला बघा इकडे सगळ्यात पहिल्यांदा मी सिक्वेन्स चेंज करते. मी तोच सिक्वेन्स जो प्रॅक्टिस सेटमध्ये दिलेला आहे तो नाही घेते. आपण आधी डिफरंट घेऊया. फर्स्ट ऑफ ऑल आय एम गोइंग टू स्टार्ट विथ ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. पण याच्या आधी जरा मागचं एकदा रिवाईज करूयात. चला आपण इकडून सुरुवात केली. ट्रिग्नोमेट्री म्हणजे काय? ट्रायगोनोमेट्री. ट्राय म्हणजे 3, गोनो म्हणजे साईड्स, मेट्री म्हणजे मेजरमेंट. त्याच्यानंतर आपण ट्रायंगलमध्ये बघितलेलं दिस इज हायपोटेनियस 90 डिग्रीच्या समोरचा, उरलेली अपोजिट आणि ॲडजसेंट जाते. त्यानंतर आपण हे मेन शिकलो होतो, दॅट इज साइन कॉस टॅन. साइन म्हणजे OH, कॉस म्हणजे AH, टॅन म्हणजे OA. त्यानंतर सम्स केले होते फक्त. सो नाव नेक्स्ट मूव टू द नेक्स्ट कन्सेप्ट, दॅट इज ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. ट्रिग्नोमेट्रिक रेशोज काय आहे ही कन्सेप्ट? तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ट्रिग्नोमेट्रीमध्ये 3 गोष्टी बघितलेल्या, साइन, कॉस आणि टॅन. तर त्यांचंच मेजरमेंट जेव्हा एखादा स्पेसिफिक अँगल येणार आहे त्या अँगलला साईनची व्हॅल्यू किती असते, कॉसची व्हॅल्यू किती असते आणि टॅनची व्हॅल्यू किती असते तेच त्यांनी दिलेलं आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जर का पाठ काही करायचं असेल तर हा टेबल ॲज इट इज लर्न करायचा असतो. मग आता टेबल लर्न करण्यासाठी काय टेबल पाठ करायचा आहे का आपल्याला? नाही. फक्त जे मी आत्ता लिहिलं आहे स्टार्टिंगला टायटल, तेवढेच टायटल तुम्हाला लर्न करायचे आहेत. ओनली धिस. हेच फक्त पाठ करायचं. उभं तर तुम्हाला माहिती आहे ना साइन कॉस टॅनच येणार आहे. सो ते नाही आपल्याला लर्न करत बसायचं आहे. फक्त अँगल्स लर्न करणार आणि मग टेबल जे आतमध्ये जे रिकामे बॉक्स दिसत आहेत हे सगळे तुम्ही तुमचे फिलअप करणार आहात. सो लेट स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा कोणता अँगल आपण लिहिलेला आहे? 0 डिग्री. आफ्टर दॅट 30, 45, 60, 90. सगळ्यात पहिला 0, सगळ्यात शेवटी 90. मध्ये किती अँगल आले? 3. 60, 45, 90. आता ह्याला छोटीशी एक ट्रिक आहे, पण ती जरा कन्फ्युजन जाईल तुम्हाला, पण तरी सांगते. 15चा टेबल येतो. 15 1 जा 15, then 30, 45, 60, 75, 90. सो 15चा टेबल तुम्हाला माहिती आहे. 15च्या टेबलमध्ये जे पहिला आणि जो 5वा नंबर आहे म्हणजे 15 आणि 75 त्याला लिहायचं नाही आहे. बाकी सगळे नंबर ॲज इट इज आहेत. 15च्या जागी 0 आला, देन 30, 45, 60 ॲज इट इज. 75ला आपण कॅन्सल केलं आणि डायरेक्ट 90 लिहिला. राहील लक्षात? चला, सो आपले नंबर्स तर आता क्लिअर झालेत. हे नंबर्स आपल्याला लिहायचे. आता इथे लिहिलं साइन कॉस टॅन. हा सिक्वेन्स चुकायचा नाही आहे. सिक्वेन्स जरा जरी चेंज झाला, नंबर इकडचं तिकडे जातील, बरोबर येणार नाही आहे. सो सिक्वेन्स पण तोच, अँगल असेंडिंग ऑर्डरनी आहेत. सो अँगल पण लिहिले. आता आपल्याला व्हॅल्यूज लिहायच्या आहेत. ठीक आहे. द मेन व्हॅल्यूज लिहायच्या कशा? तर सगळ्यात पहिल्यांदा जो साइन थिटा दिसतोय, आपण हा टेबल अख्खा लिहून काढणार आहे. साइन थिटाचा अख्खा टेबल आपल्याला लिहायचा आहे. सो बघा, साइन 0 इज ऑलवेज 0. साइन 0 किती येणार आहे? कधी पण 0च येणार आहे. तसंच शेवटी साइन 90 इज ऑलवेज 1. कळाले? पहिला 0 टाकायचा आहे, शेवटी 1 टाकायचा आहे. आता त्याच्यानंतर जर का तुम्हाला 9th स्टँडर्डचा ट्रायंगल चॅप्टरमध्ये थेरम आहेत, 30, 60, 90 थेरम, 45, 45, 90 थेरम. सो ते थेरम जर का येत असतील तर ह्या व्हॅल्यूज लिहायला इझी पडणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा साइन 30 लिहायचा आहे. आता साईड अपोजिट टू 30 डिग्री किती असते? गुड. 1/2 लिहिली. साईड अपोजिट टू 45 डिग्री किती असते? 1/√2. आणि साइन 60 किती असते? √3/2.
2. झाली आहे पहिली लाईन. कळालंय? काय केलं? 0ला 0 लिहिला, 1ला 1 लिहिलं. या 3 व्हॅल्यू कशा आणल्यात? तर ट्रायंगल चॅप्टरमध्ये तुम्हाला एक थेरम आहे, दॅट इज 30, 60, 90 आणि 45, 45, 90. साईड अपोजिट टू 30 1/2 असते. साईड अपोजिट टू 45 1/√2 असते. आणि साईड अपोजिट टू 60 डिग्री √3/2 असते. आता पुढचं कॉसचं लिहायचं कसं? कॉसचे नंबर लिहायचेत ना आता. मग कॉसचे नंबर लिहायचे कसे? तर अगेन सिम्पल. पहिला जो नंबर आता आपल्याला लिहायचा आहे तो आपण साईनचा शेवटचा नंबर लिहिणार. काय दिसतोय साईनचा शेवटचा नंबर? 1. लिहा 1. शेवटून नंबर आपण स्टार्ट केला, 1 आपण लिहिला. त्यानंतर काय दिसतोय साईनचा सेकंड लास्ट नंबर? √3/2. मग लिहून काढा. त्यानंतर काय दिसतोय साईनचा नंबर? 1/√2. 1/√2 लिहिलं, ते ॲज इट इज येतात एका खाली एक. त्याच्यानंतर काय दिसतोय साईनचा पुढचा नंबर? 1/2. दिस वन. सो लिहून काढा त्याला. आणि शेवटचा काय आहे? 0. मग त्याला लिहून काढा 0. झाले कॉसचे पण. काय केले? साईनचा आधी लिहिलं, कॉसचं लिहिताना तेच उलटे लिहिले फक्त आपण. कळाले इथपर्यंत? आता राहिला फक्त शेवटचा टॅन. टॅनचे बाबा लिहायचे कसे? ठीक आहे, बघा इकडे आता. टॅनचे नंबर लिहिताना साईनचा न्यूमरेटर आणि कॉसचा न्यूमरेटर या दोघांना लिहायचे. न्यूमरेटर म्हणजे वरचा नंबर, लाईनच्या वरती जे नंबर आहेत ते एकाखाली एक लिहायचे. फॉर एक्झाम्पल इथे बघा आता पहिल्याच ठिकाणी वरती कोण आहे? 0. खाली कोण आहे? 1. म्हणजे टॅन 0 काय लिहिला आपण? 0/1. मग 30ला या. 30ला वरती कोण आहे? 1. खाली कोण आहे? √3. लिहून काढा मग 1/√3. साईनचा नंबर वरती टाकायचा आहे, कॉसचा वरचा नंबर खाली टाकायचा आहे. मग 45 वरती या. काय दिसतोय वरती? 1. काय दिसतोय खाली? 1च. सो 45 काय आला? 1/1. त्याच्यानंतर आपण आलो 60 वरती. काय आहे वरती 60ला? √3 आहे. काय आहे खाली 60ला? 1 आहे. दोघांचे पण न्यूमरेटर लिहायचे. सिधीच √3 लिहिला आणि 1 खाली लिहा. 1 वरती लिहिला, 1 खाली लिहिला. 1 वरती लिहिला, √3 खाली लिहिला. 0 वरती, 1 खाली. फक्त वरचे नंबर वरती खाली टाकायचे. त्याच्यानंतर शेवटी आलो आपण 90 वरती. काय आहे वरती? 1. काय आहे खाली? कलर थांबा. काय आहे वरती? 1. 1. काय आहे खाली? 0. झालाय टेबल. आता फक्त याच्यामध्ये ट्विस्ट कुठे येते? आपल्याला ज्या काही मेन व्हॅल्यूज आहेत, म्हणजे यांची व्हॅल्यू, ही वाली व्हॅल्यू आणि इकडची व्हॅल्यू, दिसतोय का कलर हायलाइट केलाय? याच्या 2 व्हॅल्यूज आहेत, ही वाली व्हॅल्यू आणि इकडची व्हॅल्यू. याचा आन्सर आपल्याला काढता येतं. कसं आपण ते काढू शकतो? कोणत्याही नंबरला, 0ला जर का कोणत्याही नंबरने डिवाइड केलं तर आन्सर ऑलवेज काय असतं? 0च असणार आहे. म्हणून टॅन थिटा किती आला? 0 आला. कळालं इथपर्यंत? हे कोणाचा आन्सर आहे? याचा आन्सर आहे. टॅन थिटा इज ऑलवेज 0. 0ला कशानेही डिवाइड करा, 1नी करा, 2नी करा, 3नी करा, उत्तर 0च येणार. आणि शेवटी कोणत्याही नंबरला जर का आपण 0नी डिवाइड केलं, ही वाली व्हॅल्यू, आता कोणत्याही नंबरला जर का आपण 0नी डिवाइड केलं तर येतं काय आन्सर? नाही येत. त्यालाच आपण शिकतो नॉट
define. So that is ND. नॉट डिफाइंड आपण सांगू शकत नाही, म्हणून आपण तिथे काय लिहिणार आहे? ND लिहिणार आहे. बाकी सगळा टेबल ॲज इट इज असणार आहे. कळालंय? ट्रिक एकदा पटकन सांगते मी, रिवाइज करते बघा पटकन. ट्रिग्नोमेट्रिक रेशोज 0 लिहिला, 15चा टेबल, 75 गाळला, 90 लिहिला. साइन कॉस टॅन 0ला 0, 90ला 1. हे कसं लिहिलेत आपण? थेरम वापरून. साईड अपोजिट टू 30 1/2, 45 1/√2, 60 √3/2. कॉसला काय केलं? शेवटून लिहायला गेलो, शेवटचे लिहिलेत सगळे आपण. ठीक आहे. आणि टॅनला वरचा 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 वरचा, हेच ॲज इट इज इथे लिहिले. फक्त पहिल्याचं उत्तर 0ला कशाने डिवाइड केल्यावर 0 येतं, आणि कोणीही 0ला जर का डिवाइड केलं तर उत्तर ND नॉट डिफाईन जातं. हा टेबल झालाय, कळालाय? ॲटलिस्ट ह्याच्यावरचे गणित करताना, सम्स करताना हा टेबल समोर राहू दे, मग आपण क्वेश्चन्स पटपट पटपट करू शकतो. आता आपण प्रॅक्टिस सेटला सुरुवात करूया. प्रॅक्टिस सेट 8.2चा आपण क्वेश्चन नंबर 2 स्टार्ट करणार आहे, कारण तो टेबलवर बेस्ड आहे. टेबल तुम्ही आत्ता शिकले, त्यामुळे तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट करता येणार आहे. सो लेट स्टार्ट. त्यांनी क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला टोटल 6 क्वेश्चन्स दिलेले आहेत. आपल्याला सुरुवात करायची सोडवायला 1 बाय 1. मग सगळ्यात आधी बघा त्यांनी कोणता वाला दिलाय. ठीक आहे, क्वेश्चन वाचूयात. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ. व्हॅल्यूज शोधायचे आपल्याला. हा जो पहिला क्वेश्चन आहे त्याला आन्सर शीटवरती ॲज इट इज आधी लिहून घ्या सगळ्यांनी. दिलेलं 5 sin 30 डिग्री प्लस 3 tan 45 डिग्री. 5 sin 30 डिग्री प्लस 3 tan 45 डिग्री लिहिलंय. चला आता आपण त्याला सॉल्व करूयात. इज इक्वल टू द्या खाली. आता करायचंय कसं, सोडवायचंय कसा? काय दिसतोय पहिला नंबर? 5 आहे. 5ला 5 ॲज इट इज खाली लिहून काढा. पुढे काय दिसतंय तुम्हाला क्वेश्चनमध्ये? साइन 30 डिग्री. मग त्यालाच आपण ब्रॅकेटमध्ये लिहिणार. साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे? आता हे कुठून कळणार आहे? टेबलवरून. मग चला टेबल ओपन करा. बघा इथे साइन 30 डिग्री किती आहे व्हॅल्यू? 1/2. मग आपल्याला 1/2च लिहायचं आहे. लिहा साइन 30च्या जागेवरती 1/2. नंबर लाईनवरतीच लिहा 1/2. सो आपल्याला ब्रॅकेट जरा मोठं काढावं लागेल. इथपर्यंत कळालंय. आता पुढे वरती काय? प्लसची साईन दिली. त्याच्यावरती काय आहे? आता 3 दिसतोय. सो 3ला 3 लिहिला. सो आपण वरचा 3 ॲज इट इज लिहून काढलाय. आता पुढे काय दिसतंय आपल्याला? tan 45. मग चला टेबलमध्ये. येस, किती आहे tan 45? tan 45 इकडून इकडे किती आलाय? 1/1. आता तुम्हाला वाटत असेल फक्त 1 लिहायचं आहे, फक्त 1 सुद्धा लिहू शकता. 1/1चं आन्सरच फक्त 1 येतं. इथपर्यंत कळालंय. आपण काय केलं? क्वेश्चन लिहिला, नंबर ॲज इट इज बाहेरचे लिहिलेत, फक्त जी काही व्हॅल्यू आहे ती ब्रॅकेटमध्ये लिहिली. ब्रॅकेट कंपल्सरी आहे. आता त्याच्यानंतर अपॉनला आहे, त्याच्यामुळे 1 लाईन सोडूनच आन्सर करा. आता हे कसं सॉल्व्ह होणार आहे? हा 5 कोणाला मल्टिप्लाय करेल? 1ला, आणि 3 पण 1ला. समोरासमोर ते ब्रॅकेटच्या बाहेर आहेत, त्यांच्यामध्ये कुठलीच साईन नाही आहे. ब्रॅकेटच्या बाहेरचा नंबर ब्रॅकेटमधल्यांना कंपल्सरी काय करतो? मल्टिप्लाय करणार आहे. सो लेट्स मल्टिप्लाय. 5 1ला, 3 1ला. खाली मल्टिप्लाय करायचं नाही आहे. किती येतो? 5 1 जा 5 अपॉन 2 ॲज इट इज प्लस तसंच 3 1 जा 3 खालचा 1 ॲज इट इज. आता ॲडिशन करायची. ॲडिशन करताना डिनॉमिनेटर सेम आहेत का? नाही आहेत. मग काय होईल? क्रॉस मल्टिप्लाय. 5ला 1
3ला 2. सो लिहा खाली 5 मल्टिप्लाय 1 5, 2 मल्टिप्लाय 1 2 प्लस 3 2 जा 6, 1 2 जा 2. नीट समजून घ्या. 5 1 जा 5, 3 2 जा 6. हे दोघं एकमेकांना मल्टिप्लाय करून 2 तिथे आलेलं आहे. यालाच क्रॉस मल्टिप्लाय म्हणतात. आता डिनॉमिनेटर कसं दिसत आहेत? सेम दिसत आहेत. मग न्यूमरेटर ॲड करा. 5 + 6 अपॉन डिनॉमिनेटर कोणीही ॲड करणार नाही आहे. सो 2 ॲज इट इज. ॲन्सर गेलं 11/2. ॲन्सर आलेलं आहे. त्याच्यामुळे आपण त्याला काय करणार? फायनल ॲन्सरला बॉक्स करणार. कळालंय? पहिलं वालं क्लिअर आहे सगळ्यांना? चला मग पुढे सेकंड सम आपण स्टार्ट करूयात लगेच. पटपट पटपट आपल्याला कळून टाकायचं आहे. इथे जर का पहिल्या वाला कळाला असेल तर आपण सेकंड वाल्याला सुरुवात करूया. सेकंड वाल्याचा क्वेश्चन लिहून काढा. काय दिसतोय? 4/5 tan स्क्वेअर 60 डिग्री प्लस 3 sin स्क्वेअर 60 डिग्री. लिहिलाय प्रश्न सगळ्यांनी. आता सोडवायचं आहे. नंबर ॲज इट इज 4/5 खाली आला. नाव दिसलं रे दिसलं, तिथल्या तिथे ब्रॅकेट द्या. काय दिसतंय आतमध्ये? काय दिलंय त्यांनी यात? tan 60 आणि स्क्वेअर पण आहे. सध्या स्क्वेअरला इग्नोर मारा. tan 60 आपल्याला लिहायचं आहे. मग बघा पटकन किती दिसतोय tan 60. tan 60 डिग्री √3/1. मग या लिहायला लगेच √3/1. फक्त आता tan 60 लिहिला √3/1. तो 2 राहतोय रेज टूचा स्क्वेअरचा. लिहा ब्रॅकेटच्या बाहेर. बघा सगळं लिहिले. 4/5 tan 60चा स्क्वेअर. तसंच पुढचं करा. प्लस 3 साईन आलं म्हणून ब्रॅकेट किती विचारलाय? साईन 60 विचारलंय. टेबलमध्ये बघा साईन 60 असतो √3/2. वरती स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर आपण लिहिला. झाली आहे पहिली स्टेप. व्हॅल्यूज लिहिलेल्या आहेत. आता फक्त सोडवायचं आहे. आता डिरेक्टली मल्टिप्लाय करायचा नाहीये का? ब्रॅकेटच्या वरती कोण दिलाय? त्यांनी स्क्वेअर दिलाय ना. सो फर्स्ट आपण स्क्वेअर काढणार. चला लिहूया. 4/5 ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये. √3चा स्क्वेअर किती येतो? √3 मल्टिप्लाय √3 3. 1चा स्क्वेअर 1 प्लस 3 तसाच ब्रॅकेटमध्ये. अगेन √3चा स्क्वेअर 3. 2चा स्क्वेअर 4. आता हे काय करतील? एकमेकांना मल्टिप्लाय करणार आहे. 4 कोणाला मल्टिप्लाय करेल? 3ला. हे इकडून इकडे मल्टिप्लाय. सो 4 3 जा 12, 5 1 जा 5, 3 3 जा 9. 4ला कोणी आहे का बाहेर मल्टिप्लायला? कोणीच नाहीये. सो 4 आहे तसाच. आता ॲड करायचंय. कसं करताल? डिनॉमिनेटर सेम आहेत का? नाहीये. क्रॉस मल्टिप्लाय येतो. क्रॉस मल्टिप्लाय इकडून इकडे जायचंय आपल्याला. 12 4 जा 48, 5 4 जा 20, 9 5 जा 45, 4 5 जा 20. झाले डिनॉमिनेटर सेम. आता डिनॉमिनेटर एकदाच. न्यूमरेटर काय करतो आपण? प्लस. किती येतं? 48 + 45. 8 5 जा 13, कॅरी 1, 4 4 जा 8 + 1 9/20. हे दोघे नंबर कोणत्याही टेबलमध्ये येतात का कॉमन? कोणत्याच नाही. सो मग एवढंच ॲन्सर. फायनल ॲन्सरला बॉक्स करून टाका. कळालंय? आता ह्याच्यामध्ये एक छोटीशी जर का तुम्हाला अजून गोष्ट जर का स्कूलमध्ये सांगितली असेल, करायची असेल तर करू शकता. इथे रिझन्स द्यायचे की हा कुठून आला? tan 60 हा आहे ते लिहायचंय.
साइन 60 हा आहे ते लिहायचं आहे. सो एवढे रिझन्स फक्त देतात. आपली लाईन पण गेली. कळालेत पहिले दोन. आता नेक्स्ट पुढचं करूया. पुरेल पुरवूया थर्ड वालं. क्वेश्चन तिसरा. काय दिसतोय वरती क्वेश्चन वाचा आणि खाली लिहून काढा. काय आहे 2 sin 30 प्लस cos 0 डिग्री. नाही पुढते आपण एक लाईन खाली लिहायला पाहिजे. टू sin 30 डिग्री प्लस cos 0 390. cos 0 डिग्री प्लस 3 sin 90 डिग्री. बघा एकदा सम बरोबर आहे ना. 2 sin 30 प्लस cos 0 प्लस 3 sin 90. लागा सोडवायला. 2 ला 2 ॲज इट इज लिहिला आपण. sin 30 दिसलाय ब्रॅकेट. किती येते sin 30 ची व्हॅल्यू टेबलमध्ये बघून लिहा. 1/2 प्लस cos 0 किती येतं. 0 नाही तो sin 0 असतो. 1 इथे ब्रॅकेट द्यायची गरज नाहीये कारण बाहेर काहीच नाहीये. सो cos 0 आपण 1 लिहिला. त्याच्यानंतर 3 sin 90 किती येतं 1 येतं. सो लिहिलं. आता सोडवा. 2 1 जा 2 अपॉनचा 2 तसाच प्लस 1 प्लस 3 1 जा 3. 2 ला 2 ने डिवाइड केलं. आन्सर किती जाणार आहे 1 प्लस 1 प्लस 3 1 प्लस 1 2 3 5. कळालाय थर्ड क्वेश्चन. बघा इकडे जर का फोटो काढायचे असतील स्क्रीनशॉट टाकायचा असेल तर टाकू शकता. इथे रिझन द्यायचं असेल तर रिझन देऊ शकता. चला त्याच्यानंतर 4th 5th 6th आपण मागे करूयात कारण इथे ते बसणार नाहीये. चौथा प्रश्न लिहूयात. बघा 4th क्वेश्चन काय आहे तुम्ही टेक्स्टबुक मधून लिहा. मी पण इकडून लिहिते. 4th क्वेश्चन tan 60 डिग्री अपॉन sin 60 प्लस cos 60 लिहा. tan 60 डिग्री अपॉन sin 60 प्लस cos 60. आन्सर क्वेश्चन चेक करा वाटलंच तर. tan 60 sin 60 प्लस cos 60. tan 60 sin 60 प्लस cos 60. आता घ्या सोडवायला. किती येते tan 60 ची व्हॅल्यू. अपॉनची लाईन काढली. वरती त्यांनी काय दिलाय tan 60 दिलाय. मग ब्रॅकेटमध्ये tan 60 ची व्हॅल्यू किती आहे बघा. tan 60 √3/1 sin 60 √3/2 cos 60 1/2. tan 60 √3/1 खाली sin 60 √3/2 प्लस cos 60 1/2. लिहिल्या व्हॅल्यू ॲज इट इज.
आता वरचा जो नंबर आहे √3 तो तसाच लिहा. डिनॉमिनेटरचा 1 नाही लिहिला तरी पण चालतो. अपॉन इथे काय होणार आहे आता ह्या दोघांची ॲडिशन होणार आहे. सो ॲडिशन करायला डिनॉमिनेटर सेम दिसत आहेत का? तर दिसत आहेत. मग √3 + 1 अपॉन 2. आपल्याला माहिती आहे न्यूमरेटर आपण ॲड करतो, डिनॉमिनेटर आपण एकदाच लिहितो. सो एकदा लिहिला. आता त्याच्यानंतर √3 तसाच, हा जो खालचा 2 आहे हा जाणार आहे वरती मल्टिप्लाय करायला. ठीक आहे. सो मल्टिप्लाय 2 कुठून आलाय? हा वाला वरती मल्टिप्लायला टाकलाय. अपॉनला √3 + 1. जर का शिकला असाल, माहीत असेल तर चॅप्टर आहे ना तुम्हालाच, कोणता बरं? सर्चचा सेकंड चॅप्टर. रूटमधले नंबर सेम असतील तरच ॲड होतात, नाहीतर ॲड होणार नाही आहे. आता इथे 1ला रूट नाही आहे, त्यामुळे आपण ॲडिशन करणार आहे का? नाही करणार आहे. सो इज इक्वल टू 2 × √3, 2√3 अपॉन √3 + 1. याच्या पुढे आपण सॉल्व करणार नाहीये. कळालंय? सो आपण 4चा आन्सर आलेला आहे आपल्याला. आता 5th क्वेश्चन. चला 5वा क्वेश्चन लिहा. काय दिलाय क्वेश्चन एकदा चेक करा. सोप्पा आहे. cos 45चा स्क्वेअर + sin 30चा स्क्वेअर. घ्या लिहून. cos स्क्वेअर 45 डिग्री प्लस sin स्क्वेअर 30 डिग्री. चेक करा आधी क्वेश्चन बरोबर लिहिलेला आहे ना. cos स्क्वेअर 45 + sin स्क्वेअर 30 करेक्ट आहे. आता सोडवायचं आहे. दिसलं ब्रॅकेट, लिहिलं आपण लगेच. किती येतो cos 45? आठवतंय का? लिहा. 1/√2 वरती स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर दिला, प्लस sin 30 किती येतो? 1/2 वरती स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर लिहिलं. नेक्स्ट लाईनला त्यांचे स्क्वेअर काढा. 1चा स्क्वेअर 1, √2चा स्क्वेअर 2, फक्त रूट निघून गेला, प्लस 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4. आता ॲडिशन करायची आहेत का? डिनॉमिनेटर सेम नाही आहेत. क्रॉस मल्टिप्लाय 1 × 4 करा. किती येणार आहे? 4 प्लस 2 × 1 = 2 अपॉन 2 × 4 = 8. डायरेक्ट केलं मी फक्त इथे. आता ॲडिशन करा. 6 + 2 किती झाले? सॉरी 4 + 2 किती झालेत? 6/8. आता हे जे आन्सर आलेलं आहे हे आन्सर कोणाच्या टेबलमध्ये येतं? 2च्या. सो मग सिम्प्लिफाय करा. 2 × 3 = 6, 2 × 4 = 8. आता आन्सर येतं आहे का कोणाच्या टेबलमध्ये? कोणाच्याच नाही. म्हणजे हे काय आलं आपलं फायनल आन्सर. बघा इकडे cos 45 लिहिला, sin 30 लिहिला, दोघांच्या वरती स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर दिले, आधी स्क्वेअर काढलेत, मग ॲडिशन करायला क्रॉस मल्टिप्लाय करून त्याला सिम्प्लिफाय केले. चला आता नेक्स्ट आणि लास्ट तसं. क्वेश्चन नंबर 6. काय आहे क्वेश्चन चेक करा. cos 60 × cos 30 + sin 60 × sin 30. काढा लिहून. cos 60 × cos 30 डिग्री प्लस sin 60 × sin 30 डिग्री. करायचंय, चॉईस नाही आहे. चला cos 60 किती येतो? लिहा ब्रॅकेटमध्ये 1/2. टेबलमध्ये बघा जर का पार्ट नसेल तर.
मल्टिप्लाय कॉस 30 किती येतं √3/2 प्लस साइन 60 किती येतो त्याच्याच उलटा √3/2 मल्टिप्लाय साइन 30 किती येतं 1/2. कळालंय? हे आधी सोडवायचं मल्टिप्लाय, हे मग सोडवायचं, मग दोन्हीचे उत्तर ॲड करायचं. करा मग आता. इज इक्वल टू 1 इंटू √3 2 इंटू 2 4 प्लस √3 इंटू 1 √3 2 इंटू 2 4. ॲडिशन करायला डिनॉमिनेटर सेम आहेत का? आहेत. करा मग. √3 प्लस √3 अपॉन डिनॉमिनेटर एकदाच 4 किती होतं √3 प्लस √3. रूटमधले नंबर सेम आहेत म्हणून रूटमधला नंबर एकदाच, बाहेर किती वेळा आलेत ते 2 वेळा अपॉन 4. आता कधी पण लक्षात ठेवा रूटमधला नंबर आतमध्ये कॅन्सल नाही करणार आहे, पण रूटमधला नंबर बाहेर कॅन्सल करू शकतो. त्याच्यामुळे घ्या करायला मग. 2नी खाली 4ला कट केलं, वरचा 2 निघून गेलाय, मग फक्त √3 लिहा खाली अपॉन 2नी 4ला कॅन्सल केलंय, मग किती राहिलं खाली 2 1 जा 2 2 2 जा 4, सो खाली 2 आला. समजलंय? 6वा प्रश्न. इथे आपले ऑल 6 क्वेश्चन. सो आपल्या इथे 6 क्वेश्चन 2चे सॉल्व्ह झालेले आहेत. कसं केलं बघा पटकन. आधी आपण टेबल केला, टेबलला नंबर लिहिले, साईनच्या व्हॅल्यू, कॉसच्या उलट्या, टॅनसाठी वरचा आणि खालचा नंबर. मग आपण क्वेश्चन 2चे 6 सम होते. पहिला सम आहे, दुसरा सम आहे, तिसरा सम आहे, चौथा केलाय, 5वा केलाय आणि आत्ता 6वा केलेला आहे. या सगळ्या सममध्ये तुम्ही जर का एक स्टेप अजून करायची असेल तर ते तुम्हाला रिझन लिहिले पाहिजेत. जसं की मी ह्या समचं फक्त आता तुम्हाला इथे रिझन लिहून दाखवते. बघा, डॉट 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 ब्रॅकेटमध्ये पहिलं तुम्ही कोणाला लिहिले कॉस 60ला, मग लिहा तिथे कॉस 60 इज इक्वल टू 1/2. आता हा जो ब्रॅकेट आहे माझा तो भला मोठा काढावा लागेल. असंच मग खाली कॉस 30 इज इक्वल टू √3/2, मग साइन 60 साइन 30. याला म्हणतात तिथे रिझन देणं व्हॅल्यूजचं. सो हे जर का स्कूलमध्ये सांगितलं असेल तर करा. हे सगळे सम्स करायच्या आधी तुम्हाला टेबल ड्रॉ करणं इज मस्ट आहे. सो आता ह्याच्या पुढे जे आपलं राहिलेलं आहे, वेट, याच्या पुढे जे आपलं राहिलेलं आहे सेकंड एक्सरसाइजचा क्वेश्चन नंबर 1, 3 आणि 4. हे चारही क्वेश्चन म्हणजे पहिला, दुसरा आत्ता झाला, तिसरा आणि चौथा, हे चारही क्वेश्चन एकाच टाईपवरती आहेत, सेम आहेत, म्हणून ते आपण एकदम घेऊयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. आय विल ट्राय माय बेस्ट की मी उद्याच तो नेक्स्ट लेक्चर लगेच अपलोड करेल आणि यानंतर मग आपण तुमचा सरफेस एरिया व्हॉल्यूम सुरू करूयात. सो आजच्यासाठी बाय, हॅव अ नाईस डे.